नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे, पी एड्युकेअरच्या वतीने आजच्या या साप्ताहिक चालू घडामोडीच्या सदरात आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण चर्चा करतोय 1 जुलै ते 7 जुलै 2025 या सप्ताहातील चालू घडामोडीबाबत. निवडणूक आयोग राजकीय नोंदणी का स्वच्छ करत आहे? निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी एक पाऊल. भारत निवडणूक आयोगाने 2019 पासून निवडणुका न लढवलेल्या आणि संपर्काबाहेर असलेल्या 345 अप्रतिष्ठित राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामागील उद्देश म्हणजे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवणे आणि सवलतींचा गैरवापर थांबवणे. आयोगाकडे थेट नोंदणी रद्द करण्याचे अधिकार नसले तरी अनुपालन नसल्यामुळे ही कारवाई केली जात आहे. भारतीय रेल्वेचं तिकीट बुकिंग अधिक स्मार्ट होत आहे. 2025 पर्यंत नवीन चार्टिंग प्रणाली, तत्काळ तिकीट सुविधा आणि आधुनिक PRS प्रणाली. भारतीय रेल्वेने आरक्षण प्रणाली सुधारण्यासाठी अनेक नवकल्पना जाहीर केलेल्या आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत नवीन PRS प्रणाली सुरू होणार असून ती 5 पट बुकिंग व 10 पट चौकशी क्षमता देईल. वेटिंग तिकिटाचं चार्टिंग आता लवकर होईल आणि 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट फक्त OTP व डिजिलॉकर वापरून सत्यापित प्रवाशांसाठीच उपलब्ध असतील, जेणेकरून फसवणूक रोखता येईल. समुद्री सुरक्षा वाढवण्यासाठी क्वाडने प्रथमच समुद्र निरीक्षण मोहिमेची सुरुवात केली. भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वाड देशांनी पहिलीच समुद्र निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम परस्पर सहकार्य, सागर दृष्टिकोन आणि इंडो पॅसिफिक भागातील नियमाधारित व्यवस्थेला चालना देण्यासाठी आहे. USCGC स्ट्रॅटन जहाजावर महिला अधिकाऱ्यांसह सहभाग घेतला. हा उपक्रम समुद्री सुरक्षा वाढवतो आणि भविष्यातील क्वाड सहकार्याचा मार्ग मोकळा करतो. SBI 2027 पर्यंत 4 दशलक्ष भारतीय घरांना सौर ऊर्जेशी जोडणार. स्टेट बँक ऑफ इंडियाने भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणास चालना देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असून त्यांनी एक सोलर रूफटॉप प्रोग्राम सुरू केला आहे, ज्याद्वारे 2027 पर्यंत 4 दशलक्ष घरे सौर ऊर्जेशी जोडली जातील. हा उपक्रम भारताच्या नेट झिरो 2070 लक्ष्याशी सुसंगत असून बँकिंग पलीकडे SBIच्या भूमिकेचा विस्तार दर्शवतो. कृषी सहाय्य, CSR उपक्रम आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासापर्यंत 610 कोटी रुपयांपेक्षा अधिक सामाजिक गुंतवणूक, हरित तंत्रज्ञान, वित्तासाठी दूरदृष्टी आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी असलेली कटिबद्धता यामुळे SBI भारतातील सामाजिक दृष्ट्या उत्तरदायी व भविष्याभिमुख आर्थिक संस्थांसाठी एक आदर्श ठरत आहे. भारतात 5 वर्षाखालील मृत्यूदरात 78% घट, जागतिक सरासरीपेक्षा अधिक प्रगती. UNIGME 2024 नुसार भारताने 5 वर्षाखालील बालमृत्यू दरात 78% घट केली असून ही जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. नवजात मृत्यू दरातही 70% घट झाली आहे, ज्याचे श्रेय युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामला जाते. प्रभावी लसीकरण आणि दुर्लक्षित समुदायापर्यंत पोहोच यामुळे 0 डोस मुलांचे प्रमाणही घटले आहे. हा टप्पा SDG 3 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्वाचा मानला. वैज्ञानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी लडाखने आयोजित केला पहिला खगोल पर्यटन महोत्सव. लडाखने अलीकडेच लेहमध्ये आपला पहिला खगोल पर्यटन महोत्सव यशस्वीरित्या पार पाडला. हा महोत्सव पर्यटन विभाग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या 2 दिवसीय कार्यक्रमात रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सत्रे आणि शैक्षणिक जनजागृती उपक्रम यांचा समावेश होता. या उपक्रमाचा उद्देश लडाखला खगोल पर्यटनाचे केंद्र बनवणे आहे. स्वच्छ आकाश, उंचीवरचे स्थान आणि कमी प्रकाश प्रदूषण यासारख्या अनुकूल परिस्थितीमुळे हा उपक्रम वैज्ञानिक जागरूकता वाढवतो आणि शाश्वत पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी युवा आणि सांस्कृतिक कल्याण योजनांची घोषणा केली. बिहार मंत्रिमंडळाने इंटर्नशिपसाठी 6,000 रुपये प्रति महिना आणि ज्येष्ठ कलाकारांसाठी 3,000 रुपये पेन्शन मंजूर केली. पुनोरा धाम मंदिराच्या विकासासाठी 882.87 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
महिलांना अधिक धोकादायक उद्योगात काम करण्याची परवानगी देण्यात आली. हे निर्णय रोजगार, संस्कृती आणि धार्मिक पर्यटन वाढवण्यासाठी आहे. जुलै 2025 साठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. पाकिस्तानने आपल्या अस्थायी सदस्यत्वाचा भाग म्हणून जुलै 2025 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या UNSC अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. या काळात राजदूत असीम इफ्तिकार अहमद आणि परराष्ट्र मंत्री इसहाक डार बहुपक्षीयता, शांततामय वाद निराकरण आणि इस्लामी सहकार्य संघटना OIC सहकार्य यावर केंद्रित महत्वपूर्ण चर्चेचे नेतृत्व करतील. हे अध्यक्षपद तालिबान समितीवरील पाकिस्तानच्या नेतृत्वाशी संलग्न असून जागतिक अस्थिरतेच्या काळात पाकिस्तानला शांती, संवाद आणि सर्वसमावेशक राजनय यांना चालना देण्यासाठी मध्यवर्ती भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. INS तमलचे कालिनिनग्राडमध्ये औपचारिक जलावतरण. भारताने रशियात INS तमल या अत्याधुनिक क्षेपणास्त्र युद्धनौकेचे जलावतरण केले असून ही परदेशात बांधलेली शेवटची प्रमुख नौका आहे. ब्रह्मोस आणि हमसा MG सारख्या प्रणालीसह सुसज्ज ही नौका भारताच्या समुद्री क्षमतेत वाढ करते. INS तमल ही भारत-रशिया सहकार्याची 51वी नौका असून पश्चिम ताफ्यात सामील होणार आहे. पुढील युद्धनौका भारतातच तयार होणार असून हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे. ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांक 2025 सर्वाधिक अब्ज डॉलर स्टार्टअप्स असलेल्या टॉप 10 देशांची यादी. हुरून ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांक 2025 नुसार जगात 1523 युनिकॉर्न स्टार्टअप्स असून त्यांची एकत्रित किंमत 5.6 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. अमेरिका 758, चीन 343 आणि भारत 64 हे टॉप 3 देश आहेत. सॅन फ्रान्सिस्को, बीजिंग आणि बंगळुरू प्रमुख स्टार्टअप हब आहेत. स्टार्टअपचा जागतिक विस्तार वेगाने होत असून UK, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इस्रायल, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरही टॉप 10 मध्ये आहेत. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक 2025 सर्वाधिक आणि सर्वात कमी कामगिरी करणाऱ्या टॉप 10 देशांची यादी, टॉप 10 देशांची यादी. UNSDG निर्देशांक 2025 नुसार 2030 पर्यंत कोणतेही उद्दिष्ट पूर्णपणे गाठले जाण्याच्या मार्गावर नाही. केवळ 17% उद्दिष्टांमध्ये अपेक्षित प्रगती झाली आहे. फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क टॉप 3 देश आहेत, तर साऊथ सुदान, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि चाड सर्वात तळाला आहेत. जगभरात मूलभूत सेवा आणि आरोग्यात प्रगती झाली असली तरी प्रेस स्वातंत्र्य, पोषण आणि पर्यावरणीय बाबींमध्ये घसरण झाली आहे. स्लाइसने बंगळुरूमध्ये भारतातील पहिली UPI आधारित बँक शाखा सुरू केली. फिनटेक स्टार्टअप स्लाइसने बंगळुरूमध्ये भारताची पहिली UPI आधारित बँक शाखा सुरू केली आहे. या शाखेत UPI ATM द्वारे रोख काढणे आणि जमा करणे शक्य आहे. स्लाइसचे UPI क्रेडिट कार्ड 0 जॉईनिंग फी, 3% कॅशबॅक आणि EMI सुविधा देते. स्लाइसचे उद्दिष्ट आहे की आर्थिक समावेशन वाढवणे आणि 30 कोटीहून अधिक भारतीयांचा क्रेडिट व बँकिंग अनुभव बदलणे. पंतप्रधान मोदींना घानामध्ये ऑर्डर ऑफ द स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानामध्ये ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दौऱ्यात कौशल्य विकास केंद्र, शिष्यवृत्ती वाढ, शेती, आरोग्य क्षेत्राला मदत आणि घानात UPI प्रणाली सुरू करण्याची घोषणा झाली. दोन्ही देशांनी पुढील 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठरवले. भारतातील निरोगी वृद्धत्वासाठी नवा आराखडा. भारतासह जगभरात आयुर्मान वाढले असले तरी आरोग्यदायी वृद्धत्व अजूनही एक मोठे आव्हान आहे. यासाठी IISc बंगळुरूने 2023 मध्ये भारत नावाचा अभ्यास सुरू केला, जो निरोगी वृद्धत्व, लवचिकता आणि जीवनातील बदलांचे जैव संकेत समजून घेण्यासाठी आहे. हा अभ्यास लॉंगेव्हिटी इंडिया प्रोग्रामचा भाग आहे. गुजरात शेअर बाजारातील 1 कोटी गुंतवणूकदारांच्या क्लबमध्ये सामील झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE द्वारे जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गुजरात हे भारतातील 1 कोटी नोंदणीकृत
शेअर बाजार गुंतवणूकदारांचा टप्पा गाठणारे तिसरे राज्य ठरले आहे. या कामगिरीमुळे गुजरातने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्या रांगेत स्थान मिळवले आहे. ही दोन्ही राज्ये यापूर्वीच हा टप्पा पार केलेली आहेत. ही तीन राज्ये मिळून भारताच्या एकूण गुंतवणूकदारांच्या 36% हिस्सा दर्शवतात, ज्यातून देशाच्या आर्थिक बाजारांमधील त्यांचा मजबूत सहभाग आणि रस अधोरेखित होतो. तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा रशिया पहिला देश ठरला. एका महत्त्वपूर्ण राजनैतिक घडामोडीत रशियाने अधिकृतपणे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिली आहे आणि ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर हे पाऊल उचलणारा रशिया पहिला देश ठरला आहे. ही मान्यता आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मोठा बदल दर्शवते आणि भविष्यात इतर देश अफगाणिस्तानशी कसे व्यवहार करतील यावर याचा परिणाम होऊ शकतो. महत्वाच्या मार्गावरील टोल दर सरकारने 50% कमी केले. 2 जुलै 2025 रोजी मॉर्थने टोल नियमात बदल करून बोगदे, पूल व उड्डाणपूल असलेल्या महामार्गावर टोल शुल्कात 50% पर्यंत कपात केली. नवीन नियमांतर्गत टोलची रक्कम दोन मूल्यांपैकी कमी असलेल्या रकमेवर आधारित असेल. या निर्णयामुळे प्रवास खर्च कमी होईल आणि महामार्गाचा वापर वाढेल. अनंत टेक भारताची पहिली खासगी सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार. अनंत टेक्नॉलॉजीज 2028 पर्यंत भारताची पहिली खासगी सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करणार असून आयएन स्पेस कडून मंजुरी मिळाली आहे. 3,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत स्थिर कक्षेत उपग्रह पाठवून थेट अवकाशातून इंटरनेट दिले जाईल. हा प्रकल्प दुर्गम भागातील इंटरनेट सेवा सुधारेल आणि स्टारलिंक व अमेझॉन कुपर यासारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. वर्ल्ड बँकेनुसार भारत जगातील सर्वात समानतेच्या देशांपैकी एक म्हणून क्रमांकित. वर्ल्ड बँकेनुसार भारत 2025 मध्ये जगातील चौथा सर्वाधिक समानतेचा देश ठरला असून गिनी निर्देशांक 25.5 आहे. 2011 ते 2023 दरम्यान तीव्र गरिबी 16.2% वरून 2.3% पर्यंत घटली आणि 171 दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर आले. जनधन आधार, डीबीटी, आयुष्यमान भारत सारख्या सरकारी योजनांनी ही प्रगती शक्य केली. भारत आता अनेक श्रीमंत देशांपेक्षा अधिक समानतेचा देश ठरला आहे. आयसीआयसीआयने संजोग गुप्ता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून नियुक्ती केली. 7 जुलै 2025 रोजी संजोग गुप्ता यांची आयसीसीचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी जेफ एलार्डेस यांची जागा घेतली. 2,500हून अधिक अर्जदारांमधून त्यांची निवड झाली. स्टार इंडिया आणि जिओ स्टार मध्ये क्रीडा क्षेत्रात काम केलेल्या गुप्तांकडून आयसीसीला 2028 ऑलिम्पिक सारख्या महत्वाच्या काळात नेतृत्व करण्याची अपेक्षा आहे. त्यांनी महिला क्रिकेट आणि डिजिटल नवोपक्रमांनाही प्रोत्साहन दिले असून त्यांचं नेतृत्व जागतिक क्रिकेटला नवीन उंचीवर नेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दीपिका पदुकोण यांना हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार मिळाला. दीपिका पदुकोण या हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या आहेत. 3 जुलै 2025 रोजी हॉलिवूडमध्ये ही घोषणा करण्यात आली. त्या 2026च्या वर्गाचा भाग म्हणून स्टार मिळवतील, ज्यामध्ये मायली सायरस, टिमोथी शॅल्मे आणि एमिली ब्लंट यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश आहे. 2017 मध्ये दीपिकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर आपल्या चित्रपटांद्वारे आणि सार्वजनिक उपस्थितीद्वारे आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे. हा सन्मान त्यांच्या यशाचं प्रतीक असून भारतीय चित्रपट सृष्टीला जागतिक पातळीवर मान्यता देणारा आहे. पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये झालेल्या 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेला पोहोचले. 6-7 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रिओ द जिनेरो ब्राझीलमध्ये झालेल्या 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले. त्यांनी आंतरराष्ट्रीय सुधारणा, दहशतवाद विरोधी लढा
आणि जबाबदार AI यावर भाष्य केले. पहलगाम हल्ल्याचा निषेध करत त्यांनी जागतिक एकतेचे आवाहन केले. मोदींनी ग्लोबल साऊथला पाठिंबा आणि खनिज साखळ्यांचे संरक्षण यासारख्या सहकार्याच्या नव्या कल्पना मांडल्या. परिषद रिओ द जिनेरो जाहीरनाम्याने संपली. एजबेस्टन येथे भारताने पहिले कसोटी विजय मिळवत इतिहास रचला. 6 जुलै 2025 रोजी भारताने एजबेस्टन येथे ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. इंग्लंडवर 336 धावांनी मात करत धावांच्या दृष्टीने परदेशातील सर्वात मोठा विजय नोंदवला. आकाशदीपने सामन्यात 10 बळी घेतले, जे इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाचे सर्वोत्तम कसोटी प्रदर्शन ठरले. एजबेस्टनवर 7 पराभवानंतर भारताचा पहिलाच कसोटी विजय होता. या सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीत सर्वाधिक धावा झाल्याचा विक्रमही नोंदवला गेला. या विजयामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली असून हा भारतीय क्रिकेटसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. 2024 मध्ये भारत जैव इंधन वापरणाऱ्या देशांमध्ये 4थ्या क्रमांकावर चीनला मागे टाकले. 2024 मध्ये भारत जैव इंधन वापरात 4थ्या क्रमांकावर पोहोचला असून त्याने सलग दुसऱ्या वर्षी चीनला मागे टाकले. भारताचा वापर 77 kbBLOE पर डी होता, तर चीनचा 60 kbBLOE पर डी होता. मात्र उत्पादनात भारत 70 kbBLOE पर डी असून चीन 106 kbBLOE पर डी पेक्षा मागे आहे. आशिया पॅसिफिक व उत्तर अमेरिकेत जैव इंधनाची मागणी वाढली, पण 2024 मध्ये ऊर्जा उत्सर्जनात 1% वाढ झाली, जी विक्रमी होती. एलॉन मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष सुरू केला. एलॉन मस्क यांनी अमेरिकेत अमेरिका पार्टी नावाचा नवीन राजकीय गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश देशातील पारंपरिक 2 पक्षीय व्यवस्थेत बदल घडवण्याचा आहे. ही घोषणा माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या मोठ्या सार्वजनिक वादानंतर करण्यात आली असून मस्क यांनी ट्रम्प यांच्या आर्थिक योजना टीकेच्या धनी करत सरकारमधील आपली भूमिका सोडली आहे. मस्क यांचा उद्देश अमेरिका पार्टीच्या माध्यमातून अपव्ययाविरोधात लढा देणे आणि सामान्य नागरिकांना अधिक अधिकार मिळवून देणे आहे. आतापर्यंत या पक्षाची अधिकृत नोंदणी झालेली नाही आणि पक्षाचे नेतृत्व कोण करणार हेही स्पष्ट झालेले नाही. प्रश्न मंजुषा. पहिला प्रश्न आहे, कोलकाता येथे फुटबॉल फॉर स्कूल्स F4S कार्यक्रमांतर्गत फुटबॉल वाटपाचा कार्यक्रम अलीकडे सुरू करणारे केंद्रीय मंत्री कोण? उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान. फुटबॉल फॉर स्कूल्स धर्मेंद्र प्रधान. भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्तर आहे 1 जुलै. राष्ट्रीय डॉक्टर्स डे, नॅशनल डॉक्टर्स डे 1 जुलै. पहिला एशियन भारत क्रूज संवाद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? उत्तर आहे चेन्नई. 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात होत आहे? उत्तर आहे ब्राझील. 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात होत आहे? उत्तर आहे ब्राझील. अलीकडे ICCचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे संजोग गुप्ता. डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी फिनॉम इंडिया नॅशनल बायोबँकचा उद्घाटन कोणत्या शहरात केले? उत्तर आहे नवी दिल्ली. जितेंद्र सिंग यांनी फिनॉम इंडिया नॅशनल बायोबँकचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? उत्तर आहे नवी दिल्ली. एलॉन मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्या पक्षाचे नाव काय आहे? उत्तर आहे अमेरिका पार्टी. प्रश्न आहे, भारताचे पहिले पाण्याखालचे संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ खाडी कोरल रीफ कोणत्या राज्यात सुरू केले गेले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या सदरामध्ये, साप्ताहिक चालू घडामोडीच्या पुढील सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बी एड्युकेअरचा YouTube चॅनल. ऑल द बेस्ट. धन्यवाद.